नमस्कार. पुन्हा एकदा आपलं गुरुकुल योग हे क्लासेस मध्ये सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे संविधानाचा महासंग्राम म्हणजे काय. संविधानाबद्दल जेवढे जेवढे काही प्रश्न आपल्या परीक्षेला येऊ शकतात त्या प्रश्नांबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर चला पहिला प्रश्न काय बघूया. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, भारताचे संविधान कधी लागू झाले. लय सोपा प्रश्न आहे बघा. पहिल्या पर्याय वाचून घ्या. 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 1 मे 1960. प्रश्न काय आहे बघा, कधी लागू झाले. पहिला पर्याय आहे बघा स्वातंत्र्य दिन, या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दुसरा पर्याय बघा 26 जानेवारी 1950, हा आहे बघा प्रजासत्ताक दिन. संविधान लागू होणे म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता येणे, याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकारण्यात आलं. हा दिवस बघा संविधान दिन, संविधान दिन म्हणूनच साजरा केला जातो बघा. आणि 1 मे 1960 या हा दिवस आहे बघा महाराष्ट्र दिन. तर चला पर्यायाचं सविस्तर विश्लेषण बघूया. या ठिकाणी बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 ऑगस्ट 1947 रोजी काय, या दिवशी भारताला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरा पर्याय काय 26 जानेवारी 1950, भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता आली. तिसरा पर्याय बघा 26 नोव्हेंबर 1950, या दिवशी संविधान सभेने संविधानाला अंतिम स्वरूप दिले म्हणजे स्वीकारण्यात आलं. आणि ते लागू झाले बघा 26 जानेवारी 1950 ला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो बघा. तर चला पुढचा प्रश्न काय बघूया. तर बघा दुसरा प्रश्न काय, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार आहे. तर संविधानाने आपल्याला भरपूर मूलभूत अधिकार दिलेत. तर आपला मूलभूत अधिकार खालीलप्रमाणे आहे बघा. समानतेचा, समानतेचा म्हणजे त्या ठिकाणी सर्वांनाच समान न्याय वागणूक मिळणार आहे. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. उरलेला अभ्यास आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. या ठिकाणी काय म्हणतंय बघा, सुरुवातीला वाचा. भारतीय संविधानाच्या कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. पुढे काय म्हणलंय, या अधिकारानुसार प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण मिळते. म्हणजे कुणीही असू द्या, कितीही मोठा व्यक्ती असू द्या नाहीतर कितीही छोटा असू द्या, या अधिकाराच्या माध्यमातून त्याला समान न्याय वागणूक मिळते. त्या ठिकाणी कुठेही त्याला कमी वागणूक मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी त्याला तेवढंच संरक्षण आहे. चला तर पर्यायाचा आपण अभ्यास करू. मतदानाचा अधिकार, मतदानाचा अधिकार हा कायदेशीर अधिकार आहे म्हणजे हा मूलभूत अधिकार मध्ये येणार नाही. समानतेचा अधिकार 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. या कायद्यापुढे समानता, समान संरक्षण व भेदभाव प्रतिबंध यांचा समावेश होतो. हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे बघा. लाईन खूप महत्वाची. कर भरण्याचा अधिकार ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. शिक्षण शुल्क भरण्याचा अधिकार, शिक्षण शुल्क भरणे हा अधिकार नाही. शिक्षणाचा अधिकार कलम 21A, शिक्षणाचा अधिकार काय कलम 21A, हा 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी आहे. शुल्क भरण्याची संबंधित कोणताही मूलभूत अधिकार नाही. या ठिकाणी बघा इतर अधिकारांचे प्रकार. स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22, शोषणाविरुद्ध अधिकार कलम 23 ते 24. हा तक्ता खूप महत्वाचा, हा पाठ करून ठेवा. समानता म्हणजे सर्वांना सारखे वागवणे नव्हे तर सर्वांना न्याय वागणूक देणे होय. महत्वाचं वाक्य बघा. समानतेचा योग्य अर्थ काय या ठिकाणी दिलेला आहे बघा. तर चला पुढचा प्रश्न बघूया. तर चला पुढचा प्रश्न काय बघा, भारताला लोकशाही प्रजासत्ताक का म्हणतात. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असते. तर प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता. तर तसं का म्हणतात. पहिला पर्याय बघा राजा राज्य करतो. तर भारतामध्ये म्हणजे लोकशाहीमध्ये राजा राज्य करत नसतो. दुसरा पर्याय बघा जनता प्रतिनिधी निवडते. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2, जनता प्रतिनिधी निवडते. त्याच्यामुळं भारताला लोकशाही प्रजासत्ताक
म्हणजे सर्वस्व अधिकार हा जनतेला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, निवडणुकीद्वारे सरकार बदलत असतात, म्हणजे नेता निवडण्याचं काम ही जनता करत असते. त्याच्यामुळे भारताला लोकशाही प्रजासत्ताक असे म्हणतात. चला सविस्तर विश्लेषण बघूया. चला विश्लेषण काय आहे बघा. राजा राज्य करतो ही राजेशाही पद्धत आहे. ज्या ठिकाणी राजा राज्य करत असतो त्या ठिकाणी राजेशाही पद्धत असते. जनता प्रतिनिधी निवडते. भारतात लोक सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराने निवडणुका घेतात. म्हणजे त्या ठिकाणी मतदान करून निवडणुका घेतल्या जातात. त्यासाठी 18 वर्ष हे वय पाहिजे बा. जनता आपल्या प्रतिनिधींना निवडते. ते लोकप्रतिनिधी सरकार चालवतात. म्हणजे आपण ज्यांना निवडून देतो ते त्या ठिकाणी सरकार चालवत असतात. पुढचा पर्याय काय आहे बघा. सेना शासन करते ही सैन्यशाही पद्धत आहे बघा. आपल्या भारतामध्ये तशी कोणतीही पद्धत नाही सैन्यशाही. आणि चौथा पर्याय बघा. न्यायालय राज्य करते ही न्यायशाही पद्धत आहे. भारतात न्यायालय निर्णय घेते परंतु शासन चालवत नाही. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढचा प्रश्न काय पहा. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झाली. त्याचं बरोबर उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक 1 42वी घटना दुरुस्ती. याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. उदाहरणार्थ देशभक्ती, राष्ट्रगीताचा आदर करणे, पर्यावरणाचे संरक्षण असे 10 एकूण मूलभूत कर्तव्ये त्या घटना दुरुस्तीने म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. चला आपण याचा सविस्तर अभ्यास पुढच्या स्लाइड मध्ये करूया. पहा या ठिकाणी काय दिलंय बघा. 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे संविधानात भाग म्हणून मूलभूत कर्तव्ये कलम 51A समाविष्ट करण्यात आली. त्या ठिकाणी बघा 10 एकूण मूलभूत कर्तव्ये. 42वी घटना दुरुस्ती याचं बरोबर उत्तर आहे बघा. या दुरुस्तीने संविधानात भाग 5A कलम 51A अंतर्गत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. ही दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. भाग याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली. तर या ठिकाणी 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये काय नेमकं झालं हे नीट समजून घेऊया. काय झाले बघा. आपत्कालीन काळात इमर्जन्सी ही दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये अनेक महत्वाच्या बदलांचा समावेश आहे. मूलभूत कर्तव्य त्यातील एक आहे. मूलभूत कर्तव्ये संविधानाचा आदर करणे हे एक कर्तव्य बघा. राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे हे एक कर्तव्य. देशाचे ऐक्य व अखंडता जपणे अशी एकूण 10 मूलभूत कर्तव्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. चला पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा पुढचा प्रश्न काय. एखाद्या मुलीला फक्त मुलगी असल्यामुळे शिक्षण नाकारले जाते हे कोणत्या अधिकाराचे उल्लंघन आहे. भारतामध्ये म्हणजे भारताच्या संविधानाने प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार दिलेला आहे. तर मुलीला शिक्षण नाकारले हे कोणत्या अधिकाराचे उल्लंघन आहे. पहिला पर्याय बघा समानतेचा अधिकार हेच आपलं उत्तर आहे. सर्वांना त्या ठिकाणी अधिकार आहे शिक्षण घेण्याचा. दुसरा पर्याय पहा संपत्तीचा अधिकार हे उत्तर नाही. घटनात्मक उपायांचा अधिकार हे पण नाही. आणि धार्मिक अधिकार हे पण नाही. समानतेच्या अधिकारानुसार प्रत्येकाला भारतामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. चला पुढचं. चला सविस्तर विश्लेषण पुढील स्लाइड मध्ये करूया. या ठिकाणी पहा भारतीय संविधानाच्या कलम. चला विश्लेषण बघूया. भारतीय संविधानाच्या कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार भेदभाव न करण्याची हमी देतो. म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्या ठिकाणी मुलगा असो वा मुलगी असो सर्वांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तो अधिकार मध्ये समानतेचा अधिकार. लिंगाच्या आधारावर भेदभाव करणे संविधानाविरुद्ध आहे. म्हणून शिक्षण नाकारणे हे या अधिकाराचे उल्लंघन आहे. या ठिकाणी महत्वाची माहिती दिली बघा. शिक्षणाचा अधिकार हा कलम 21A अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करतो. लक्षात ठेवा लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव हा समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.
म्हणजे लिंगाच्या आधारावर आपण त्या ठिकाणी भेदभाव करू शकत नाही. त्या ठिकाणी संविधानामध्ये समानतेचा अधिकार खूप महत्वाचा आहे, तो संविधानामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय आहे पहा. एखाद्या देशात निवडणुका होत नाहीत आणि सत्ता एका व्यक्तीकडेच असते, त्या शासन पद्धतीला काय म्हणतात? बघा, शासन पद्धती अनेक प्रकारच्या आहेत. बघा, आपल्या भारतामध्ये आहे ती लोकशाही आहे, काही देशांमध्ये राज्यशाही आहे, काही देशांमध्ये हुकुमशाही आहे. तर ही नेमकी काय आहे पाहूया. लोकशाही असू शकत नाही, त्या ठिकाणी एकच व्यक्ती सत्ता करत नाही. जनता लोकप्रतिनिधी निवडून देते आणि ते लोकप्रतिनिधी निवडून दिलेले त्या ठिकाणी सत्ता चालवत असतात. तर लोकशाहीमध्ये तसं काही नसतंय. प्रजासत्ताक याच्यामध्ये पण नसते. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता, म्हणजे प्रजा जी निवडून देईल ती सत्ता. या ठिकाणी पहा तिसरा पर्याय हुकुमशाही हे उत्तर बरोबर आहे. बघा, हुकुमशाहीमध्ये बघा काय केलं जातं, निवडणुका होत नाहीत, एकच व्यक्ती प्रत्येक वेळेस राजा म्हणून काम करत असतो. याचं बरोबर उत्तर आहे बघा हुकुमशाही. आपण पर्यायाचा सविस्तर अभ्यास पुढील स्लाइड मध्ये करूया. पहा या ठिकाणी काय दिलं बघा, लोकशाहीमध्ये जनता आपल्या प्रतिनिधींची निवड करते, निवडणुका नियमितपणे होतात. प्रजासत्ताक म्हणजे राज्याचा प्रमुख हा निवडून आलेले किंवा नामनिर्देशित असतो, निवडणुका होतात आणि संविधानानुसार शासन चालते. हा पण पर्याय ठिकाणी नाही, हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. हुकुमशाही या पद्धतीत निवडणुका होत नाहीत, म्हणजे हुकुमशाहीमध्ये निवडणुका होत नसतात. सत्ता एका व्यक्तीकडेच असते, त्याच्या आदेशानुसार देश चालवला जातो, म्हणून हा योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी बघा काय दिले, लोकशाही निवडणुका जनसहभाग अधिकार, प्रजासत्ताक निवडून आलेला प्रमुख संविधान, हुकुमशाही निवडणुका नाही, सत्ता एकाच व्यक्तीकडे असते, म्हणजे हुकुमशाही या शासन पद्धतीमध्ये निवडणुका अजिबात होत नसतात. सत्ता हा एकच व्यक्ती चालत असतो आणि त्या व्यक्तीच्या आदेशानुसार ते राज्य किंवा तो देश चालत असतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढील प्रश्न काय पाहूया. जनतेचे शासन, जनतेद्वारे चालवलेले शासन ही व्याख्या कोणत्या शासन पद्धतीची आहे? त्या ठिकाणी बघा, लोकशाही शासन पद्धती असेल, राजेशाही असेल, हुकुमशाही असेल, अशा शासन पद्धती आहेत. ही व्याख्या जी दिसते म्हणजे जनतेने निवडून दिलेले सरकार, ते असते पहा लोकशाही पद्धतीमध्ये. लोकशाही पद्धतीमध्ये जनता लोकप्रतिनिधी निवडून देत असते आणि त्याद्वारे शासन चालत असते. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1. राजेशाही पद्धत मध्ये जो राजा असतो त्याचाच वंशज त्या ठिकाणी पुढे राजा म्हणून येत असतो, आणि जी हुकुमशाही पद्धत आहे त्याच्यामध्ये निवडणुका होत नसतात, एकच व्यक्ती कायमचा त्या ठिकाणी राजा म्हणून काम करतो आणि त्याच्या आदेशानुसार त्या ठिकाणी देश चालत असतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे लोकशाही. चला याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील स्लाइड मध्ये बघूया. चला या ठिकाणी काय दिलंय पहा, राजेशाहीत राजा राज्य करतो, सत्ता एका व्यक्तीकडे राजाकडे असते, ही व्याख्या राजेशाही लागू होऊ शकत नाही. लोकशाहीत जनता आपल्या प्रतिनिधींना निवडते, निवडलेले प्रतिनिधी जनतेच्या वतीने शासन चालवतात. जनतेचे शासन, जनतेद्वारे चालवले शासन ही लोकशाहीची व्याख्या आहे. पुढे काय दिले, हुकुमशाहीत सत्ता एका व्यक्तीकडे असते. धर्मशाहीत धार्मिक नियमानुसारच शासन चालते, ही व्याख्या धर्मशाहीला लागू होते, लोकशाहीमध्ये लागू होत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढील प्रश्न काय पाहूया. भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? 9 डिसेंबर 1919. चला पुढील प्रश्न काय पाहूया. भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? पहा, 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान लिहिण्यासाठी सुरुवात केली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते लिहून पूर्ण झाले. म्हणजे बघा किती कालावधी गेलेला असणार आहे, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. एवढ्या दिवसामध्ये आपल्या भारताचे संविधान लिहून पूर्ण झाले. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. चला सविस्तर विश्लेषण आपण पुढील स्लाइड मध्ये बघूया.
तर बघा विश्लेषण काय दिलंय, भारतीय संविधान सभा प्रारंभ 9 डिसेंबर 1946, 26 नोव्हेंबर 1949, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले पहा. भारतीय संविधान सभा 9 डिसेंबर 1946 रोजी स्थापन झाली पहा. संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू झाले. संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले. टोटल कालावधी लागलाय पहा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये आपल्या भारताचे संविधान त्या ठिकाणी लिहून पूर्ण झाले. 2 समित्या होत्या बघा, एक म्हणजे आपली संविधान सभा, त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजे तयार करण्यासाठी जी समिती होती त्याचे अध्यक्ष होते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला पुढील प्रश्न बघूया. चला पुढचा प्रश्न काय बघूया, भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते पहा. जवाहरलाल नेहरू ते भारताचे पहिले पंतप्रधान होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचं बरोबर उत्तर आहे बघा. हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती आणि संविधान सभेचे ते अध्यक्ष राहिलेत बघा. चला याचा सविस्तर अभ्यास पुढे करूया. या ठिकाणी काय दिलंय बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने काम केले, म्हणून हा पर्याय बघा या ठिकाणी योग्य. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. थोडीशी माहिती या ठिकाणी दिली पहा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली बैठक झाली पहा. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते, म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला प्रश्न काय बघा, लोकशाहीमध्ये निवडणुका का घेतल्या जातात? तर बघा लोकशाही म्हणजे काय असतं पहिल्यांदा समजून घ्या. याच्या आधी पण सांगितले, लोकशाही म्हणजे जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी त्या ठिकाणी शासन करीत असतो. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, नागरिकांना प्रतिनिधी निवडता यावेत म्हणून. आपल्या भारत देशामध्ये लोकशाही ही शासन पद्धती असल्यामुळे त्या ठिकाणी दर 5 वर्षांनी निवडणुका होत असतात, त्यावेळेस जनता लोकप्रतिनिधी निवडून देत असते. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. राहिलेल्या पर्यायांचा सविस्तर अभ्यास आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. चला विश्लेषण काय बघूया. पहिला पर्याय काय दिला, राजा निवडण्यासाठी. लोकशाहीमध्ये राजा नसतो, म्हणजे निवडणुका लोकशाहीमध्ये जर घेतल्या तर त्या ठिकाणी राजा निवडला जात नाही. नागरिकांना प्रतिनिधी निवडता यावेत म्हणून, म्हणजे नागरिकांना लोकप्रतिनिधी निवडून देता यावे म्हणून त्या ठिकाणी निवडणुका होत असतात. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न एकदम सविस्तररित्या पाहिले. ते 10चे 10 प्रश्न खूप महत्वाचे आहेत, ते आपल्या परीक्षेला नक्की येऊ शकतात. त्याच्यामुळं याचा सविस्तर अभ्यास तुम्ही करा. आणि जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.